हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी, औपचारिक घोषणा फक्त बाकी। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा पराभव। कोकण पदवीधरची जागा राखण्यामध्ये भाजपच्या निरंजन डावखरेंना यश, काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे दोन्ही शिलेदार विजयी, पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर विजयी। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये ठाकरे गट पुढे, मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या 2 जागा विजयी तर भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, भाजपचे 5 उमेदवार जाहीर, शिंदे गट 2, अजित पवार गट 2 उमेदवार देण्याच्या तयारीत, तर काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून प्रत्येकी 1 उमेदवार। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांचा देखील समावेश, भाजपकडून घोषणा। अजितदादा गटामध्ये विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची शक्यता, आज दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंचा राजकीय पुनर्वसन, भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर उमेदवारी, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी, तर शेकापच्या जयंत पाटलांना पवार गटाचं समर्थन। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानं शिंदे गटाची बॅनरबाजी, अजय बोरस्ते यांच्याकडून मंत्रालय परिसरामध्ये बॅनर्स, 2 वर्ष समृद्धीची, उज्ज्वल महाराष्ट्राच्या पायाभरणीची बॅनरवर उल्लेख। निवडणुकीमध्ये अनिल परब अरब असल्यासारखे आले, ठाकरे गटाकडून नोटांचा वापर झाला, भाजपचे आशिष शेलार यांचा आरोप, तर या निवडणुकीमध्ये नोटा नसतात, शेलारांना माहिती नाही का, क्लास घ्यावा लागेल, परबांचा पलटवा। ज्यांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला, ज्यांनी आपल्याला संकटात टाकलं त्यांना सोडायचं नसतं, शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचा नाव न घेता रावसाहेब दानवेंवर निशाणा। स्वतःला हिंदू समजणारे हिंसा पसरवतात, तुम्ही हिंदू नाही, राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। लोकसभेतील गोंधळावरून महाराष्ट्र विधान परिषदेत शिवीगाळ, प्रसाद लाड, अंबादास दानवे आमने सामने। कुणी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यात हिंमत, अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा, तर मातोश्रीच्या कॉर्नरवर जाऊनही उत्तर देण्याची हिंमत, प्रसाद लाड यांचे हे प्रत्युत्तर। राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकार 1898 कोटी कर्ज मंजूर, विरोधी पक्षातील नेत्यांचा काही साखर कारखान्यांना यादीतून वगळलं। भंडाऱ्यातील 12.5 कोटींच्या धान घोटाळा प्रकरणी 6 जणांना सीआयडीकडून अटक, विद्यमान आमदाराच्या भावाचा देखील समावेश। मुंबईमध्ये लवकरच म्हाडाच्या 2000 घरांसाठी सोडत, गोरेगाव, दिंडोशी, मालाड, पवई आणि विक्रोळीमधील घरांसाठी सोडत काढण्यात येणार। नागपुरातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालूचं 4 महिन्यांनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण, आज रितिका मालूला पोलीस कोर्टामध्ये हजर करणार। पुण्यामधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, हडपसर मार्गे पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार, 2 दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी रवाना। पुण्यातील अनेक भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी देखील अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार, जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तांत्रिक काम करण्यात येणार। कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून संततधार पाऊस, काही भागामध्ये वीज पुरवठ्यावर परिणाम, कल्याण डोंबिवलीकर हैराण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।